स्वाभिमान सदैव सत्यासोबत। पोलिसांनी परवानगी नाकारूनही आदिवासी संघटनांनी शहादा बंद यशस्वी केला। त्यात विविध संघटना, भारत आदिवासी संविधान सेना, भारतीय स्वाभिमान संघ, बिरसा फायटर्स, बिरसा आर्मी, एकलव्य संघटना, विश्व आदिवासी सेवा संघ, बिरसा ब्रिगेड अशा वेगवेगळ्या संघटना सहभागी झाल्या होत्या। नंदुरबार विधान परिषदेवर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी समाजास उद्देशून काही वादग्रस्त विधान केल्याच्या विरोधात आदिवासी संघटनांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याच्या विरोधात बंद पुकारला होता। परंतु पोलीस प्रशासनाने या संघटनांना बंद करण्याची परवानगी नाकारली होती। असं असूनही विविध संघटना व त्यांचे प्रतिनिधी यांनी व्यापाऱ्यांना आपापले व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले। व्यापाऱ्यांनी ही वाट टाळत आपापले व्यवसाय बंद ठेवले। आज शहादा 12 जूनला आम्ही विविध संघटनेच्या मार्फत शहादा बंदचं आवाहन केलं होतं। त्यासाठी म्हणून आज आम्ही शहादा बंद केलेला आहे आणि या शहादा शहरामध्ये विविध व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बंद करून आदिवासी संघटनेच्या ज्या आव्हानाला तुम्ही साथ दिली त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन, आभार व्यक्त करतो। परंतु या ठिकाणी आम्हाला पोलीस यंत्रणेबद्दल आम्हाला मोठी शंका होती आणि त्यांनी तेच केलं। या शहादामध्ये ते पोलीस गाडीवर माईक लावून लोकांना अनाउन्सिंग करत आहे की यांना आम्ही परवानगी नाकारलेली आहे आणि तुम्ही दुकानं चालू करा। आमचा आरोप आम्हाला बंद जो पुकारावा लागलेला आहे हा खास करून पोलीस यंत्रणेने आम्हाला महिन्याभरापासून आमची एक केस जी आहे त्यांच्याकडे तक्रार दाखल आहे, त्यांच्याकडे एट्रॉसिटीचा आमची तक्रार दाखल आहे, त्याच्यावर त्यांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय दिला नाही, म्हणून आम्हाला हा बंद पुकारावा लागला। या शहाद्यातले जे पोलीस यंत्रणा आहेत ही सामान्य जनतेच्या रक्षणासाठी असताना या ठिकाणी सामान्य जनतेला ते त्यांच्या खाकीवरतीचा धाक दाखवून जे लोक पोलीस स्टेशनमध्ये न्यायासाठी जातात त्यांना उलट त्या ठिकाणी त्यांना लॉकअप मध्ये बंद केलं जातं, न्याय भेटत नाही। अशा यंत्रणेला जागा करण्यासाठी म्हणूनच हे आमचं आंदोलन आहे। आम्ही कोणाला त्रास देण्यासाठी म्हणून नाही। या जिल्ह्यामध्ये आदिवासी मोठ्या संख्येत राहतो। एक विधान परिषदचा आमदार या ठिकाणी येऊन आदिवासींना धमकवतो, आदिवासींना 3 पाट असं जाहीररित्या त्या ठिकाणी जाहीररित्या शिवीगाळ करतो। अशा स्वार्थासाठी संघटना स्थापन केल्या जातात। अशा लोकांच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। या देशाचे नागरिक आम्ही पण आहेत, संविधानिकरित्या आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे। त्या अधिकारासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करतोय। आमच्या आंदोलनामध्ये आम्ही कोणाला तकलीफ देणार नाही। तुम्ही फक्त बंद पाडून सहकार्य करा, अशा प्रकारची आमची तुम्हाला विनंती आहे। आणि हे या ठिकाणी पोलीस यंत्रणेचं अपयश आहे। पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरून दुकानं चालू करण्यासाठी म्हणून प्रयत्न करते आहे, तर हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे। याचं कारण ही पोलीस यंत्रणा धनदंडग्या मोठ्या लोकांना त्या ठिकाणी संरक्षण करते, गरिबाला न्याय देत नाही, हे या ठिकाणी सिद्ध झालंय। आणि या ठिकाणी आताच्या टायमाला या 10 वाजले, 10 वाजेपर्यंत तुम्ही जवळपास 70-80% लोकांनी या ठिकाणी बंद पाडून आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार। आणि दिवसभर तुम्ही बंद पाडा आणि ह्या बंद तुम्हाला भविष्यामध्ये काही तकलीफ झाली तरी आम्ही आदिवासी संघटना तुमच्यासाठी उभं राहू। आज तुम्ही आम्हाला साथ द्या। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.